नमस्कार छोट्या मित्रांनो, तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये स्वागत. लोककथा आणि संस्कृती. आज आपण ऐकणार आहोत एक गोड आणि भक्तीने भरलेली गोष्ट. लाडका विठ्ठल आणि छोटा वारकरी. चला तर मग भक्तीच्या गोष्टीत जाऊया. पंढरपूर जवळच्या एका छोट्याशा गावात नाम्या नावाचा एक लहान मुलगा राहत होता. तो रोज सकाळी आईबरोबर विठ्ठलाचं नाव घेत दिवस सुरू करायचा. नाम्याला पंढरपूरची वारी खूप आवडायची, पण तो लहान असल्यामुळे वारीला जाता येत नव्हतं. एके दिवशी नाम्या देवासमोर बसून म्हणाला, विठ्ठला, तू मला भेटशील का? त्या रात्री नाम्याला स्वप्न पडलं. देव विठ्ठल हसत म्हणत होता, नाम्या, तू रोज माझं नाव घेतोस, माझी वारी तुझ्या मनातच सुरू आहे. सकाळी उठल्यावर नाम्याचं मन खूप आनंदी झालं. तो शाळेत घरी खेळताना सगळीकडे प्रेमाने वागू लागला. आई म्हणाली, बाळा, तू आज फार बदललास. नाम्या हसून म्हणाला, आई, आज विठ्ठल माझ्या मनात आला. त्या दिवसापासून नाम्या ओळखला जाऊ लागला छोटा वारकरी. यातून आपण आज काय शिकलो? देव मंदिरातच नसतो, तो चांगल्या मनात असतो. भक्ती म्हणजे प्रेम, नम्रता आणि सेवा. लहान मुलांचं मन सुद्धा देवाला प्रिय असतं. छोट्या मित्रांनो, आजची गोष्ट आपल्याला सांगते, देव लांब नाही, तो आपल्या मनातच आहे. पुढच्या भागात भेटूया आणखी एका सुंदर गोष्टीसह, लोककथा आणि संस्कृतीमध्ये.